नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण कटबीट्सचे लीफ बघितले होते. ह्या व्हिडिओमध्ये कटबीट्स मोती हाफ पार्टचं करणार आहोत आणि हाफ पार्ट हे सिल्कमध्ये करणार आहोत. चला तर बघूया. हे बघा, मागील व्हिडिओमध्ये लीफ सिरीजच्या व्हिडिओमध्ये मी पहिलं सिल्कचं लीफ केलं, नंतर जरदोसीचं केलं, नंतर कटबीट्सचं केलं. याविषयी कुणाला काय अडचण असेल तर वरती लिंक येत असेल त्यावरती क्लिक करून बघू शकता तुम्ही. आणि आता जे आहे हाफ पार्ट मी कटबीट्स मध्ये करणार आहे, हाफ पार्ट मी सिल्क मध्ये करणार आहे. चला तर बघूया कटबीट्स कसे लावायचे ते. बघा, सेम मागील व्हिडिओ मध्ये बघितलेले सेम तीच प्रोसेस आहे. वरती लिंक वरती क्लिक करून तुम्ही बघू शकता लीफ कसे केलेले मागच्या व्हिडिओ मध्ये मी. सपोज स्टिच घेतली, पुढे बॅकला आले, पुन्हा सपोज स्टिच घेतली. आता मी इथे 3 कटबीट्स टाकलेले होते. आता साईज छोटी छोटी होती, पुन्हा इथे ब्रॉड होती, त्यानुसार मी कटबीट्स कमी जास्त टाकत राहणार आहे. हे बघा, आता 2च मी कटबीट्स लावलेले आहेत. बघा, मी 3 कटबीट्स टाकले, पण 3 कटबीट्स टाकल्यानंतर खूप मोठं होतंय का ते बघून घ्यायचं. हे बघा, लीफ पुढे जाते का खूप पुढे जाते. अशा वेळेस एक कटबीट्स आहे काढून टाकायचं, 2च ठेवायचे. साईज बघून घ्यायची. हे बघा, आता बरोबर 3 बसले. हे बघा, एक साइड लीफची जी आहे ती माझी कंप्लीट झालेली आहे. बॅकला मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे बॅकला येऊन एंड नॉट द्यायची. हे बघा, हाफ पार्ट जो मी सांगितल्याप्रमाणे कटबीट्सचा केलेला आहे. आता हाफ पार्ट मी आहे तो सिल्क मध्ये करणार आहे. चिंतामणी कलरचा घेते, त्यामध्ये बघा सिल्कचं सांगितल्याप्रमाणे मागील व्हिडिओ सिल्कचं लीफ दाखवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर सेम प्रोसेस, सिल्कचा धागा मी सारखा केला, वरती आले, सेंटर काढून घेतला धाग्याचा, वरती आले, सपोज स्टिच दिली, पुन्हा बॅकला आले, सपोज स्टिच घेतली. हे बघा, आता माझा जे लीफचा शेप आहे त्यामध्ये सेंटरचा जो शेप आहे तो संपलेला आहे सपोज स्टिच घेताना. अशा वेळेस मी फक्त पुढे मागे सपोज स्टिच घेते आणि तो स्पेस राहिलेला जो स्पेस आहे तो कंप्लीट करून घेते. हे बघा, मी लीफचा शेप नाही बिघडवते. एक सिल्कचा साइड कंप्लीट झालेली आहे, एंड नॉट देऊन घ्यायची रेग्युलर आपली जी आहे तशीच. हे बघा, हे एक साइड लीफ एक साइड कटबीट झालेले आहे. आता याला मी ना सिल्कने बॉर्डर करते, तर वेगळ्या कलरच्या सिल्क धाग्याने मी बॉर्डर करते. हे बघा, मी येलो कलरचा सिल्क धागा घेतलाय, याने मी पूर्ण लीफला बॉर्डर करते, म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे ती छान दिसेल. बघा, लीफची ही जी बॉर्डर आहे ही कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता आधी लीफ कसं दिसत होतं बिना बॉर्डरचं, आणि आता लीफचा जो लुक आहे तो किती चेंज झालेला आहे. कटबीट्स लीफ हे आपलं कंप्लीट, कटबीट्स आणि सिल्क 2 पार्ट मध्ये लीफ हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे बघा, मी आतापर्यंतच्या लीफ सिरीज मध्ये 4 प्रकारचे लीफ शिकवलेले आहेत तुम्हाला. एक सिल्कचं शिकवलेलं आहे, एक जरदोसीचं, एक पूर्ण कटबीट्सचं आणि एक हाफ कटबीट्स हाफ सिल्क. या 4 प्रकारचे लीफ नंतर मी लीफ स्टॉप करते, लीफ सिरीज स्टॉप करते
पण जर तुम्हाला हे 4 लिफ्ट सोडून अजून काहीही लिफ्टचा डाऊट असेल किंवा कोणत्याही लिफ्टची अडचण असेल तर मला सांगत चला, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन घेऊन येऊयात. त्यासाठी मी कटबिट्स फ्लॉवर्स जे डिझायनर वर्क्समध्ये वापरलं जातं ते मी दाखवून देणार आहे तुम्हाला. पण जर तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल तर सांगत चला मला, मी तुमचा प्रॉब्लेम सोडवत चलेल. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्याआधी एक काम तुम्हाला नक्की करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करत चालायचं. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद. थँक्यू.